झालीच पाहिजे. समाज कंटकाला अटक झालीच पाहिजे. समाज कंटकाला अटक झालीच पाहिजे. धनंजय दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. धनंजय दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. समाज कंटकाला अटक झालीच पाहिजे. धनंजय दादा साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. धनंजय दादा तुम आगे बढ़ो झालीच पाहिजे. धनंजय दादा साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. धनंजय दादा साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. केशवदादा सावंत यांना एका पत्राद्वारे संतोष देशमुख करून असं गंभीर वजाव पत्र दिलेलं आहे. विशेष करून आपण सर्व बांधव काही मांडव आहोत. मला प्रशासनाला आणि राष्ट्रवादीच्या माहिती सांगायचं आहे. पूर्ण महाराष्ट्रात सर्व माध्यमांनी देखील लाडक्या भावाला संपर्क केला आहे. आणि ते देखील आमच्या गावात सगळ्या दिसवलेलं आहे. त्या भावाला न्याय मिळालेला नाही. ते प्रकरण ताजं असताना आणि त्या गोष्टी त्या टीव्हीवर पाहिल्या तरी अंगावर काटा येत असताना तशा पाहिलेल्या चित्रांचं वर्णन करून धनंजय दादा साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. धनंजय दादा साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. समाज कंटकाला अटक झालीच पाहिजे. समाज कंटकाला अटक झालीच पाहिजे. आज उस्मानाबाद जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष आदरणीय धनंजय सावंत साहेब व त्यांचे बंधू साखर कारखान्याचे संचालक केशव सावंत यांना निनावी पत्राद्वारे कुणी माथेफिरू सैतानांनी जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. त्या धमकीचा निषेध म्हणून आज परंडा शहरामध्ये परंडा शहराचे नेते आदरणीय जाकीरभाई सौदागर यांच्या नेतृत्वाखाली परंडा शहरात त्या घटनेचा निषेध म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये रक्तारोख आंदोलन केलेले आहे. आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून धनंजय सावंत व त्यांचे बंधू केशव सावंत यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यामुळे प्रशासनाने त्या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ त्यांना शासकीय पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावं अशी या ठिकाणी आंदोलनकाऱ्यांनी मागणी केलेली आहे. आणि या निषेध आंदोलनात आमचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं त्यांना जाहीर पाठिंबा आहे असं या ठिकाणी मी जाहीर करतो. जय भीम.